स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज रविवार दिनांक 10/12/2023 रोजी नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदाचा पेपर झालेला आहे. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय होतं, कोणकोणते प्रश्न आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत, सर्व स्पष्टीकरणासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, आपल्याकडे कोड ए ची प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे आणि अशाच प्रकारचं कोड बी, कोड सी, कोड डी अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ठेवण्यात आलेलं होतं. तर चारही कोडच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपण कोड ए साठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, त्या प्रश्नांची उत्तरं काय होती, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, पेपरचं स्वरूप म्हटलं तर एकूण 80 प्रश्न होते 80 गुणांसाठी आणि यासाठी आपल्याला जर विचार केला तर 1.5 तासाचा वेळ होता. आणि इथं दिनांक आणि वेळ इथं तुम्हाला दिसत असेल. आजच आत्ताच मागाशी हा पेपर झालेला आहे मित्रांनो, आणि त्याचं सर्व स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तुमचे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, यामध्ये अशा प्रकारचं स्वरूप होतं. या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला काही सूचना दिलेल्या होत्या, उमेदवारांविषयी इथे सूचना दिल्यात, ते तुम्ही इथं वाचू शकता. पुढे आल्यानंतर डायरेक्टली तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटलेले होते. तर चला, सर्व प्रश्नांचं व्यवस्थित स्पष्टीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, आपल्याकडे सेट ए ची प्रश्नपत्रिका आलेली आहे. त्यातील आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित जाणून घेऊया. लेखनी या नामाचे अनेक वचन ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. तर इथं आपल्याला एक वचन आणि अनेक वचन यावरती अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. लेखनी या नामाचं, ठीक आहे, म्हणजे या शब्दाचा आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. तर लेखनी लेखनी या शब्दाचा अनेक वचन काय होतं, लेखन्या, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मराठीच्या आपण नोट्स दिल्या होत्या, त्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन शब्द दिलेले होते, त्यामध्ये हा सुद्धा शब्द आपण दिलेला होता. तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते. पुढील बघा, 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. इथे एक म्हण दिलेली आहे, ठीक आहे. आता या म्हणीचा आपल्याला इथे योग्य अर्थ इथे निवडायचा आहे. म्हणजे एक अर्थ दिलेला आहे म्हणीचा आणि त्यासाठी योग्य आपल्याला जी म्हण असेल ती इथे निवडायची आहे. तर बघा, आता आपल्याला अर्थ काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. या आशयाची म्हण आपल्याला ओळखायची किंवा कोणती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर व्यवस्थित समजून घ्या. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. आता या आशाची किंवा या आशयाची किंवा या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला समजून आलं. या अर्थासाठी अशा प्रकारची जी पण म्हण योग्य असेल ती आपल्याला शोधायची आहे. तर इथं बघा, पहिला जो पर्याय दिलेला आहे कामापुरता मामा, अशा प्रकारची एक म्हण दिलेली आहे. कामापुरता मामा म्हणजे कामापुरतं गोड गोड बोलणे, त्याला आपण काय म्हणतो, कामापुरता मामा. म्हणजे ही म्हण इथे योग्य बसत आहे का, नाही बसत. 2 नंबरची म्हण बघा काय दिलेलं आहे, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. म्हणजे सर्वजण उपलब्ध असतात परंतु त्यातील एकही व्यक्ती योग्य कामाचा नाहीये. पुढील 3 नंबरची म्हण दिलेली होती, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तर या म्हणीचा योग्य अर्थ इथं आपल्याला दिसत असेल. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा योग्य अर्थ आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा, आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय, सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय. आता वाक्यप्रचार भरपूर आपण दिलेले होते, त्यामध्ये हा सुद्धा वाक्यप्रचार आपण दिलेला होता. तुम्ही एकदा चेक करा, त्यामध्ये हा वाक्यप्रचार तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो. तर चतुर्भुज होणे, तर याचे 2 आपल्याला योग्य अर्थ बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे. तर या वाक्यप्रचाराचे 2 योग्य अर्थ आहे. कधी कधी पेपरमध्ये आपल्याला कैद होणे अशा प्रकारचा एक अर्थ दिलेला असतो. तर हा देखील योग्य अर्थ आहे. आणि लग्न होणे, ठीक आहे, चतुर्भुज होणे म्हणजेच लग्न होणे असा देखील याचा अर्थ होतो. 2 अर्थ आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. चतुर्भुज होणे, लग्न होणे किंवा कैद होणे हे दोन्ही अर्थ योग्य आहेत. आपल्याला हे देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी वाक्यप्रचार कोणकोणते येतात, ते कसे येतात, ते आपलं पाठांतर असणं गरजेचं असणार आहे. पुढील आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, मुलाहिजा न बाळगणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. ठीक आहे. मुलाहिजा न बाळगणे, मुलाहिजा न बाळगणे म्हणजे काय किंवा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर सांगा या प्रश्नाचं आता योग्य उत्तर काय असणार आहे. तर आपण आपल्या नोट्समध्ये जो वाक्यप्रचार दिलेला आहे, मुलाहिजा बाळगणे म्हणजेच काय, परवा करणे. मुलाहिजा बाळगणे म्हणजे परवा करणे, परंतु इथे थोडक्यात उलटा वाक्यप्रचार इथे विचारण्यात आलेला मित्रांनो. मुलाहिजा न बाळगणे म्हणजे परवा न करणे, हा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे.
पुढील 5 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखायला सांगितलेलं आहे. भाषा या शब्दाचे अनेक वचन म्हणजे इथे सुद्धा अनेक वचनावरती आलं होतं. इथे सुद्धा आपल्याला अनेक वचनावरती शब्द आलेला आहे. इथे 2 वाक्यप्रचार झाले. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन यावरती 2 प्रश्न, वाक्प्रचारावरती 2 प्रश्न झालेत आतापर्यंत आणि म्हणीवरती 1 प्रश्न झालेला आहे. ठीक आहे. तर आता भाषा. भाषा या शब्दाचं एक वचन सुद्धा भाषा हा शब्द आहे आणि अनेक वचन सुद्धा हाच शब्द आहे. भाषा हाच शब्द असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. पुढील आपल्याला 6 नंबरचा प्रश्न कसा दिलेला आहे? आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा म्हणजे टिंब. तर त्या जागेला आपण काय म्हणतो? क्षितिज. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. संगम तर होणार नाही, सीमा देखील होणार नाही आणि अतिश सुद्धा होणार नाही. तर त्या जागेला आपण काय म्हणतो? क्षितिज. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित बघा. इथे डायरेक्टली एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे अलंकाराची आणि तो अलंकार कोणता ते आपल्याला विचारले. आता अलंकारावरती आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काही उपलब्ध करून दिलेलं होतं. त्याच्या बाहेरचं काही जास्त आलेलं नाहीये. व्याख्या वगैरे सर्व आपण दिलेल्याच होत्या. तर बघा प्रश्न कसा विचारलाय. एखाद्या काव्यात चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक स्थानी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा यमक अलंकार होतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा प्रश्न काय दिलेला आहे 8 नंबरचा प्रश्न सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? तर बघा यामध्ये आपल्याला काय काय पर्याय दिलेले आहेत ताम्र दिले त्यानंतर रजत दिले कांचन दिले आणि इथं कुंजर दिले ठीक आहे तर सोने या शब्दाचे तुम्हाला काही समानार्थी शब्द सांगत आहे ठीक आहे या सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आपण याला काय म्हणतो हिरण्य म्हणतो ठीक आहे हे समानार्थाचे शब्द आहे त्यानंतर हेम हा देखील सोने या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर सुवर्ण ठीक आहे सुवर्ण झालं त्यानंतर जर विचार केला तर कनक ठीक आहे कनक सुद्धा वारंवार प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेला मित्रांनो सोने शब्दाचा समानार्थी शब्द त्यानंतर पुढे जर विचार केला तर कांचन ठीक आहे कांचन तर हे सर्व आपल्याला सोने या शब्दाचे समानार्थी शब्द बघण्यासाठी भेटलेले आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे समजलं बाकी अजूनही आपल्याला सोने या शब्दाला भरपूर समानार्थाचे शब्द बघण्यासाठी भेटतील मित्रांनो बाकीचे आपण आपल्या नोट्स मध्ये देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे पुढील आपल्याला 9 नंबरचा प्रश्न कसा चुकवणारा विचारण्यात आलेला आहे मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्हाला देखील या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे दाती तृण धरणे म्हणजे काय आता दाती तृण धरणे हा एक वाक्यप्रचार आहे काय हा एक वाक्यप्रचार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे काही विद्यार्थ्यांना वाटेल की इथे एखादी व्याख्या विचारली आहे ठीक आहे काय विचारली व्याख्या परंतु ही व्याख्या नसून हा एक वाक्यप्रचार आहे दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पुढे वाक्यप्रचार असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये म्हणजेच वाक्यप्रचारावरती आतापर्यंत 3 प्रश्न झालेत मित्रांनो दाती तृण धरणे म्हणजे काय या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल शरणागती पत्करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे हा एक वाक्यप्रचार आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढील बघा आपल्याला 10 नंबरचा प्रश्न कसा दिलेला आहे तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायला सांगितलेला आहे अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर सांगा आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा आपल्याला काळ कोणता सांगता येईल अतिशय सोपा प्रश्न आहे तर सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल भूतकाळाचं हे वाक्य परंतु अजून आपल्याला अवघडामध्ये जर विचार केला तर आपल्याला जे पण भूतकाळ काळाचे प्रकार आहे तर त्यामध्ये कोणत्या काळाचं प्रकाराचं हे वाक्य हे असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे एक अपूर्ण ठीक आहे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे पुढे जर विचारलं असतं आपल्याला अपूर्ण आहे की पूर्ण आहे की रीती भूतकाळाचं वाक्य अशा प्रकारचं सुद्धा कधी कधी विचारलं जातं तर तेव्हा देखील आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता आलं पाहिजे तर हे एक अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे मित्रांनो ठीक आहे आमच्या अंगणात रोज फिरवाला येत होता तर काळ ओळखायला सांगितलेलं आहे हे एक भूतकाळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे चला आता पुढील प्रश्न जाणून घेऊया बघा 10 प्रश्न आतापर्यंत आपण सोडून घेतलेले आहेत तर 10 प्रश्न आता इथे आपल्याला मराठीचे प्रश्न बघण्यासाठी भेटले होते किती 10 मराठी ग्रामर होती 10 प्रश्न आलेले आहेत तर सर्वप्रथम आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण जाणून घेऊया तर 11 नंबरच्या प्रश्नापासून इथे गणित सुरू झालेलं आहे काय गणित ठीक आहे तर सर्वप्रथम अजून आपण बघूया कोणकोणते आपल्याला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारण्यात आले होते सर्व आपण प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर 10 प्रश्नापर्यंत गणित होतं त्यानंतर 10 ते 20 ठीक आहे 20 प्रश्नापर्यंत इथं गणित बुद्धिमत्ता इथं बुद्धिमत्तेचा प्रश्न आलेला आहे तर इथं गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले आहेत वाटतं जवळपास 30 ठीक आहे इथं 29 आणि त्यानंतर 30 प्रश्नापर्यंत ठीक आहे
30 प्रश्नापर्यंत आपल्याला इथं गणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेले आहेत. म्हणजेच जवळपास गणित, ठीक आहे. गणितावरती 10 प्रश्न आलेत. किती? 10 प्रश्न आणि बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर मराठीवरती किती प्रश्न आलेत? 10 प्रश्न आलेत. ठीक आहे. अशा प्रकारचं होतं. आणि त्यानंतर इथून पुढे जर विचार केला तर सामान्य ज्ञानाला सुरुवात झालेली आहे. सामान्य ज्ञानावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो. बघा इथे सर्वात पहिला प्रश्न आता सध्याचा विचारण्यात आलेला आहे. तर बघूया सामान्य ज्ञानचे किती प्रश्न होते. तर इथपर्यंत जर विचार केला तर चंद्रयान 3 वरती इथं प्रश्न आलेले आहे मित्रांनो. पुढे आशियाई क्रीडा स्पर्धा यावरती प्रश्न येणार तुम्हाला सांगितलं होतं, मी वारंवार सांगत आलेलो होतो. पुढे बघा खेळाशी संबंधित प्रश्न आलेला आहे. नाशिक विभागाचे इथं आपल्याला विभागीय आयुक्त आपल्याला इथे विचारले. तर कालच याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. कालच आपण नाशिक जिल्ह्याच्या ज्या नोट्स काढलेल्या होत्या त्यामध्ये याचा सुद्धा तुम्हाला उल्लेख केला होता आणि आपल्या नोट्समध्ये हे सुद्धा उपलब्ध करून दिलेलं होतं. ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर अशा प्रकारचे आपल्याला नोबेल पुरस्कारावरती प्रश्न आलेला आहे. 8 मार्च हा दिवस खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो? तर हे सर्व प्रश्न आपण बघणार आहोत. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर बघा अशा प्रकारचे आपल्याला जवळपास आता इथपर्यंत ठीक आहे 47 प्रश्न झाले. 48 49 ठीक आहे. 50 प्रश्नापर्यंत जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याविषयी इथं माहिती विचारली. गोदावरीचे उगमस्थान विचारले. तुम्हाला वारंवार सांगत होतो नदीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. तर नदीवरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तुमच्या जिल्ह्यातील जी पण नदी असेल, नाहीतर एखादं सरोवर असेल, नाहीतर एखादं धरण असेल, त्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जातो. तर गोदावरीचे उगमस्थान इथे विचारले. सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे. ठीक आहे. वारंवार आपण कित्येक प्रश्नपत्रिकेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. पुढे जर विचार केला तर बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते. जवळपास आता इथपर्यंत ठीक आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात जास्त. त्यानंतर जर विचार केला तर सामान्य ज्ञान या विषयावरती सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. पुढे बघूया किती प्रश्न आलेले आहेत. 65 आसाम शहरची राजधानी. त्यानंतर पुढे पुढे जर विचार केला तर बघा इथपर्यंत अजून सर्वच्या सर्व सामान्य ज्ञानवरतीच प्रश्न आलेले आहेत. इथं कोणत्या प्रकारचा इंग्रजीचा समावेश करण्यात आलेला नाहीये बघा. पुढे जर विचार केला तर जवळपास सर्व सामान्य ज्ञानवरती प्रश्न आलेले आहेत. बघा पुढे 80 ठीक आहे. 80 प्रश्नापर्यंत सर्व काही सामान्य ज्ञानचे प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत. आता थोडक्यात फक्त स्वरूप सांगतो आणि त्यानंतर आपण काय करूया गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न स्पेशली एका सेपरेट व्हिडिओमध्ये सोडून घेऊया. जेवढे प्रश्न आता पटकन बघता येतील तेवढे बघूया आणि त्यानंतर सर्वप्रथम सामान्य ज्ञानचे प्रश्न कोणकोणते आले होते याचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. सर्व भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्याला नाशिक जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटलेली आहे त्यामध्ये मराठीवरती 10 प्रश्न आलेत. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला गणित व बुद्धिमत्ता ठीक आहे. गणित व बुद्धिमत्ता तर या 2 विषयांवरती आपल्याला 20 प्रश्न आलेत. टोटल हे 30 प्रश्न झाले आणि बाकीचे जर विचार केला तर टोटल बाकीचे जे 50 प्रश्न आहे ते सामान्य ज्ञानवरती आहे. ठीक आहे. आता सामान्य ज्ञान हे एकच नाहीये. आता सामान्य ज्ञानमध्ये यामध्ये चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत. ठीक आहे. चालू घडामोडीवरती 10 प्रश्न आलेत. त्यानंतर इथं नॉर्मल जे पण ऑलराउंडर सामान्य ज्ञान आहे. ठीक आहे. सामान्य ज्ञानाचा समावेश आहे. त्याच्यावरती 10 ते 15 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार याविषयी तुम्हाला अधिकार कर्तव्य आणि पोलीस पाटलाविषयी माहिती यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघण्यासाठी भेटलेले आहेत. पुढे जर विचार केला तर यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉइंट राहिला यामध्ये आपल्याला बघा आता हे जिल्ह्यानुसार माहिती. आता आपला जो पण जिल्हा असतो ना, आता जसं की हा नाशिक जिल्ह्याचा पेपर आहे, तर जिल्ह्याविषयी माहिती यावरील सुद्धा तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी भेटलेले आहेत आणि टोटल अशा प्रकारचे सामान्य ज्ञानाचे एकूण 50 प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत. बघा अशा प्रकारचं पेपरचं स्वरूप होतं. आता सर्वप्रथम आपण काय करूया लाईनशीर जेवढे प्रश्न सोडून होतील तेवढे प्रश्न सोडून घेऊया आणि बाकीचं तुम्हाला पेपरचं सर्व स्वरूप मी इथं सांगितलेलंच आहे. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बघा इथं नाशिक जिल्ह्यातील एकूण महानगरपालिका विचारले. हे सर्व जे आहे ते आपण कालच आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. ठीक आहे. एकदा चेक करून बघा. त्यातून भरपूर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं इथं स्वरूप होतं. तर बघा आता आपण 10 प्रश्नापर्यंत सोडत आलेलो आहे. बाकीचे प्रश्न आपण सोडून घेऊया. जसं होईल तसं आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर बघा अशा प्रकारचं आता इथून गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर गणित व बुद्धिमत्ता याला थोडासा जास्त वेळ लागेल. त्यामुळे आपण याचं सर्व स्पष्टीकरण जाणून घेऊया एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये बघा. एकूण 10 प्रश्न गणित व बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न अशा प्रकारचे टोटल 20 प्रश्न आलेले आहेत. इथपर्यंत गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. तर याचं सर्व स्पष्टीकरण आपण पुढील भागामध्ये सोडून घेणारच आहोत. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आणि या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता पुढील प्रश्न बघण्याअगोदर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया आपल्या नोट्स विषयी. ठीक आहे. नोट्स विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. पोलीस पाटील आणि कोतवाल पदभरतीसाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स विषयी थोडक्यात माहिती देऊन घेतो. जसं की आपल्याला अभ्यासक्रमानुसार मराठीवरती प्रश्न असतात. त्यानंतर यामध्ये जर विचार केला तर चालू घडामोडीवरती सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सामान्य ज्ञान ऑलराउंडर तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता हे जे गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेत आपण आपल्या नोट्समध्ये या सर्व टॉपिकचा समावेश केला होता. सर्व कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सर्व स्पष्ट
स्पष्टीकरणासोबत आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही उपलब्ध करून दिलेलंच होतं. पुढे जर विचार केला तर पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य. ठीक आहे, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्ये यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि पोलीस पाटलाविषयी माहिती याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे जर विचार केला तर तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती. आता नाशिक जिल्ह्याचा पेपर होता, तर नाशिक जिल्ह्याविषयी माहिती त्यावरती तुम्हाला 5 ते 6 प्रश्न विचारले गेलेत. तर अशा प्रकारचे तुम्हाला पोलीस पाटील किंवा कोतवाल या पदभरतीसाठी अभ्यास आहे. तर या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांच्या आपण नोट्स काढल्या. त्यामध्ये मराठी, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, गणित बुद्धिमत्ता झालं, तुमच्या जिल्ह्याची माहिती झालं. धुळे जिल्ह्याला तर इंग्लिश वरती सुद्धा प्रश्न आले होते. 5 ते 10 इंग्लिश वरती सुद्धा प्रश्न आले होते. तर आपण आपल्या नोट्समध्ये इंग्लिश विषयाच्या सुद्धा नोट्स उपलब्ध करून देतोय. म्हणजे सर्व या विषयांच्या नोट्स, ठीक आहे. या 6 ते 7 विषयांच्या सर्व विषयांच्या नोट्स आपण आपल्या या नोट्समध्ये सर्व काही उपलब्ध करून देतोय. या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय फक्त ₹199 ठीक आहे. 199 मध्ये या सर्व विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत आतापर्यंतच्या आपल्याकडे 20 प्लस प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. पोलीस पाटील आणि कोतवाल या पदभरतीच्या 20 प्लस प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत. तर या नोट्स सोबत या 6 ते 7 विषयांच्या नोट्स आणि या प्रश्नपत्रिका सर्व काही तुम्हाला ₹199 यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातं मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय 91 39 64 31 99. ठीक आहे. नंबर एकदा व्यवस्थित बघून घ्या, नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर टाकून देतोय. 91 39 64 31 99 या नंबरच्या फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने ₹199 पेमेंट करायचंय. तर यामध्ये तुम्हाला हे सर्व काय भेटणार आहे, सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला भेटणार आहे. तर त्यासाठी ₹199 पेमेंट करायचंय या नंबरवरती आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे. याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स मिळतील आणि जिल्ह्याची माहिती, तुम्ही ज्या पण जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला असेल त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला सेंड केली जाईल. तर एकदा पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील सांगायचं आहे. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची सेपरेट माहिती भेटेल आणि बाकी जेवढे पण आहेत त्या नोट्स सारख्याच असणार आहेत सर्व जिल्ह्यांच्या भरतीसाठी. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबत मागील 20 प्लस प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे आणि आता लेटेस्ट ज्या नाशिक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत ह्या सर्व तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारच्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आपण खूपच कमी किमतीमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय पोलीस पाटील आणि कोतवाल पदभरतीसाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. तर चला आता 30 नंबरच्या प्रश्नासोबत आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आपल्याला बघा 30 नंबरचा प्रश्न इथं गणितच दिलेला आहे. आता 31 नंबरचा प्रश्न बघूया, कारण गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासोबत सोडून घेणार आहोत. आपल्याला 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला पर्याय काय दिलेला आहे, रुपाली चाकणकर, त्यानंतर इथं नीलम दिलंय, त्यानंतर विजया आणि रेखा शर्मा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, रेखा शर्मा. ठीक आहे. आपल्याला सांगते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत, रेखा शर्मा, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला पुढील 32 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. तर बघा आता लेटेस्ट जो आपण जीकेचा व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये हा प्रश्न कव्हर केलेला आहे मित्रांनो. आता 33व्या ऑलिम्पिक्स ज्या पण स्पर्धा आहेत त्या कोणत्या देशात होणार आहे, फ्रान्स या देशात होणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या कधी होणार आहे, कोणत्या वर्षी होणार आहे, तर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2024 या वर्षी होणार आहे. तर या 33व्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहे या 2024 या वर्षी होणार आहे आणि कधीपासून सुरू होणार आहे, अशा प्रकारचा सुद्धा यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की 33व्या ऑलिम्पिक्स ज्या स्पर्धा आहे 2024 मध्ये कधीपासून सुरू होणार आहे. तर यांची जी दिनांक समोर आलेले 26 जुलै पासून या सुरू होणार आहे. केव्हापासून, 26 जुलै 2024. ते कधीपर्यंत चालणार आहे, आपल्याला सांगता आलं पाहिजे 26 जुलै 2024 पासून आपल्याला सांगता आलं पाहिजे 11 ऑगस्ट. ठीक आहे. 11 ऑगस्ट पर्यंत या चालणार आहेत 2024 पर्यंत. अशा प्रकारची इथं दिनांक समोर आलेले या दरम्यानमध्ये आपल्याला 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या जाणार आहे, अशा प्रकारचं देखील सांगता येईल. आणि कोणत्या देशामध्ये, फ्रान्स देशामध्ये, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढील जे पण प्रश्न विचारण्यात आले होते सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा आता आपल्याला 33 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे, ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता इथं प्रश्न अजून एक बनतो मित्रांनो, बघा अशा प्रकारचा चुकवणारा प्रश्न इथं बनत आहे. इथं आपल्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विचारले, कधी कधी इथं आयुक्त विचारलं जातं. काय,
आयुक्त, ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर जेव्हा आयुक्त विचारलं जाईल तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? गुरविंदर पाल सिंग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परंतु आता इथे काय विचारले? आपल्याला अधिकारी विचारले, ठीक आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाहीये. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे श्रीकांत देशपांडे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे असणार आहे. आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, चंद्रयान-3 ही मोहीम इस्रोच्या कोणत्या प्रमुखाच्या कार्यकाळात यशस्वीपणे पार पडली? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय आणि काही नावं तुम्हाला इथे दिलेली आहे. तर मुख्य जर विचार केला तर इथं प्रमुखाच्या काळात इथं म्हटलेलं आहे. तर इथं प्रमुख कोण होतं? एस सोमनाथन, ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. या टाईपचा प्रश्न विचारण्यात आला होता. बाकी जर म्हटलं तर या व्यक्तींविषयी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं असणार आहे. हे एक महान व्यक्ती आहे, हे आपल्याला माहिती असेल. पुढे जर विचार केला तर यांच्याविषयी सुद्धा आपल्याला अतिशय चांगली कामगिरी बघण्यासाठी भेटेल. हे सुद्धा तुम्हाला प्रसिद्ध व्यक्ती बघण्यासाठी भेटलेले आहे. आणि बाकी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी जास्त माहिती तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. सर्वांनाच यांच्याविषयी सर्व माहिती व्यवस्थित माहित आहे. बघा, आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? आशियाई पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2023 मध्ये 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात पुरुष गटात कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर याची सर्व आपण लिस्ट दिलेली आहे. सुवर्ण पदक किती मिळाले, कांस्य पदक आणि रौप्य पदक किती मिळाले आणि त्यासोबत कोणाला कोणतं पदक मिळालंय, कोणत्या क्षेत्रामध्ये त्याची लिस्ट आपण दिलेलीच आहे. त्यामध्ये सर्व काही तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे 36 नंबरचा. नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर नीरज चोप्रा यांचा इथं उल्लेख झालेला आहे. तर हे जे आहे तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 37 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजेच नाशिक जिल्ह्यावरती प्रश्न आलेला आहे. तर इथं नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त विचारले मित्रांनो, ठीक आहे. अधिकारी नव्हे तर आयुक्त विचारले. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? श्री राधाकृष्ण गमे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला आयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2023 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकलेली आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर सर्वांनाच माहिती असेल ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? डायमंड ॲथलेटिक्स लीग स्पर्धा पुढील आपल्याला 39 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? डायमंड ॲथलेटिक्स लीग स्पर्धा 2023 चा विजेता कोण आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर नीरज चोप्रा या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढील काय महत्त्वाचे प्रश्न बघूया. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. चालू घडामोडीचं जर म्हटलं तर चालू घडामोडीवरती देखील भरपूर प्रश्न विचारले होते. जवळपास 9 ते 10 प्रश्न आपल्याला चालू घडामोडी या टॉपिक वरती विचारण्यात आलेले आहेत. तर त्यासाठी आपण चालू घडामोडीवरती सर्व महत्त्वाचे जे टॉपिक आहे ते कव्हर केलेले आहेत. आपल्याला पुढील 40 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? सन 2023 मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? जॉन फॉस्टा, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. जॉन फॉस्पे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, परंतु इथे जॉन फॉस्टा दिलंय, फॉस्पे अशा प्रकारचं इथं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर साहित्य क्षेत्रातील 2023 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालाय? ऑप्शन क्रमांक 2 या व्यक्तीचं हे नाव असणार आहे मित्रांनो. पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे 8 नंबरचा, इथं सॉरी 41 नंबरचा. 41 नंबरचा प्रश्न आहे, 8 मार्च हा दिवस खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून 8 मार्च हा दिवस साजरा केला जातो, ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, आता पुढे जर विचार केला तर 42 नंबरचा प्रश्न बघा, इथं आपल्याला जीआय टॅग वरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता नुसताच कोणत्या राज्याला जीआय टॅग इथं मिळालेला आहे ते आपल्याला सांगायचं इथं होतं. त्यानंतर पुढे आपण फक्त आता प्रश्न बघूया, बाकीचं स्पष्टीकरण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघूया. इथं बघा आपल्याला इथं योजनेवरती एक प्रश्न आलेला आहे. तुम्हाला बोललो होतो योजनेवरती प्रश्न येणार आहे. त्यानंतर इथं योजनेवरती तुम्हाला एक प्रश्न दिसत असेल. पुढे आपल्याला नियुक्तीवरती प्रश्न एक आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तर यावरती सुद्धा प्रश्न आलाय. त्यानंतर इथे पोर्टलवरती एक आत्ताच जी एक नवीन पोर्टल आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे. खालील कोणत्या संस्थेने परीक्षा संगम पोर्टल प्रसारित केलेले आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. हे सर्व जे प्रश्न यांची उत्तरं पुढील भागामध्ये मी तुम्हाला देणारच आहे. तर सर्वप्रथम आता प्रश्नच आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघूया, कारण हाच व्हिडिओ जास्त मोठा होत आहे, कारण आपल्याला बाकीचे गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा स्पष्टीकरण घ्यायचं आहे, ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला धार्मिक शहर आषाढी एकादशीच्या सणासाठी ओळखले जाते, तर ते कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचंय, सांगायचंय. पुढे आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात आहे, हे सर्वांनाच माहिती असेल, ठीक आहे. यावरती सुद्धा आपण कालच आपल्या नोट्समध्ये लिस्टमध्ये याचा उल्लेख केलेला
होता. कोणते 2 विद्यापीठ आहे त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली होती. तर त्यावरील हा प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटत आहे. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर तालुक्यावरतीच प्रश्न आलेला आहे. नाशिक जिल्ह्यावरतीच प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हा सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती प्रश्न आहे. नाशिक जिल्ह्यावरती प्रश्न आहे. नाशिक जिल्ह्यावरती आरामशीर 9 ते 10 प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजे जिल्ह्यावरील माहिती भरपूर विचारण्यात आली होती. इथे जैन धर्मीयांचे पवित्र धार्मिक स्थळ मांगीतुंगी कोणत्या तालुक्यात आहे ते आपल्याला विचारलं होतं. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला गोदावरी नदीचे उगमस्थान, आता सर्वांनाच माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला विचारलं होतं. वारंवार आपण आपल्या प्रश्नामध्ये ऍड केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहे? कालच तुम्हाला सांगितलं किती महानगरपालिका आहे. त्यानंतर इथं आपल्याला चळवळीविषयी तर माहिती विचारली आहे. कोणी उभारली आहे त्या चळवळीविषयी तर माहिती विचारली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात समुद्र किनारपट्टी लाभलेली नाहीये, अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता. तर या टाईपचे प्रश्न विचारले होते. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला संबोधले जाते? तर सांगा, आता कालच मी तुम्हाला एक प्रसिद्ध व्यक्ती, ठीक आहे, नाशिक जिल्ह्यातील जे पण सुप्रसिद्ध व्यक्ती आहे, ठीक आहे, प्रसिद्ध व्यक्ती त्यांची लिस्ट दिली होती आणि त्यांचं जे पण काम आहे, त्यांचं जे पण कार्य आहे त्याच्याविषयी माहिती दिली होती. तर त्यामध्ये याचा उल्लेख झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे सांगा आता कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ठीक आहे. पुढे अशा प्रकारचा रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य विचारलं होतं. झारखंड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अशा प्रकारचा प्रश्न होता. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात जास्त पूर्व दिशेला वसलेला आहे? अशा प्रकारचा प्रश्न होता. सूर्यमालेतील इथं बघा, तुम्हाला सांगितलं होतं की इथं सूर्यमालावरती तुम्हाला एक प्रश्न 100% विचारला जाणार. ठीक आहे. कोणता या मागील आपला पोलीस पाटील पदाचा जो पण व्हिडिओ आहे तो उचकून बघा. त्यामध्ये सूर्यमालावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार असं तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. तर बघा, सूर्यमालावरती इथं आता काय प्रश्न विचारलाय? सूर्यमालेतील खालीलपैकी सर्वात लहान ग्रह कोण होता? असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. तर सांगा आता या प्रश्नाचं योग्य उत्तर. तेव्हा देखील आपण याविषयी चर्चा केलेली आहे. पुढे जर विचार केला तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? असा प्रश्न होता. त्यानंतर जर विचार केला तर पुन्हा इथं आपल्याला नाशिक जिल्ह्यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. पुढे अजून विचार केला तर इथं नाशिक जिल्ह्यावरतीच अजून आपल्याला प्रश्न बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. त्यानंतर कोल्हापुरी रत्नागिरी या मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? अशा प्रकारचा प्रश्न. आता घाटांची सर्व लिस्ट आपण आपल्या नोट्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? अशा प्रकारचं विचारलं होतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते शहर आसाम राज्याची राजधानी आहे? अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता. ठीक आहे. या टाईपचे प्रश्न बेसिक लेवलची तुम्हाला जी पण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे एकदम बेसिक लेवलचं बघण्यासाठी भेटलेलं आहे. सोपे प्रश्न तुम्हाला विचारले होते. सामान्य ज्ञानावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत. जिल्ह्यावरती 10 ते 12 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. आता कित्येक वेळेस आपण आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. बघा, पुढे जर विचार केला तर शिवजयंती व गणेश जयंती हे जे उत्सव आहे कोणी सुरू केले? असा प्रकारचा प्रश्न होता. त्यानंतर इथं जे एक अधिवेशन आहे, ठीक आहे, महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते? अशा प्रकारचा प्रश्न होता. तर या देखील प्रश्नावरती आपण चर्चा केलेली आहे आपल्या जीकेच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथे बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भौगोलिक दृष्ट्या नाशिक जिल्ह्याला लागून नाहीये? तर काल देखील मी तुम्हाला सांगितलं होतं सीमांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर सीमांवरती इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो. पुढे पुन्हा नाशिक जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला इथे एक प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे जिल्ह्यावरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे? गोदावरी नदीच्या काठावर काल्पनिक कोणते शहर वसलेले नाहीये? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. म्हणजे हा सुद्धा एक जिल्ह्यावरतीच प्रश्न आहे. त्यानंतर इथं महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? असा प्रश्न होता. पुढे सन 2023 या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? म्हणजे पुरस्कारावरती पुन्हा इथं प्रश्न आलेले आहे मित्रांनो. पुरस्कारावरती सुद्धा 3 ते 4 प्रश्न इथं आलेले आहेत. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर इथं लहान मुलांना रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? हा प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आलेला आहे. पुणे या ठिकाणी प्रश्नपत्रिका झाली होती की पुणे की नांदेड, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला रिपीट झालेला प्रश्न बघण्यासाठी भेटलेला आहे. इथे बघा, खालीलपैकी महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री विचारले. महसूल मंत्रीवरती प्रश्न येणार. कालच बोललो होतो तुम्हाला, इथे जिल्ह्यावरती प्रश्न येणार, नाहीतर राज्याचे महसूल मंत्री यावरती प्रश्न विचारले जाणार. पुढे आपल्याला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? आता हा प्रश्न तर आपण आपल्या नोट्समध्ये पहिल्याच पेजवरती दिलेला आहे. पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला इथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? सांगा. आता हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढे त्यानंतर भारतीय राज्य घटनेनुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? अशा प्रकारचा प्रश्न विचारला.
पुढे जर विचार केला तर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या तुम्हाला विचारली होती. म्हणजे बेसिक लेव्हलची प्रश्नपत्रिका होती. ठीक आहे. तर हे बाकीचे सर्व जे सामान्य ज्ञानचे प्रश्न उत्तर आहे, यांची अजून काय महत्त्वाची माहिती आहे, जी माहिती स्पष्टीकरणासोबत सांगणं गरजेचं आहे. कारण त्याच्या रिलेटेड तुम्हाला पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर बाकीचे जेवढे पण प्रश्न आपले हे राहिलेले आहेत ना, तर थोडक्यात तुम्हाला उत्तर तर समजून आले असतील. परंतु अजून त्याविषयी माहिती, त्या प्रश्नाविषयी स्पष्टीकरणासोबत माहिती आपण पुढील एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टीकरणासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारचं सर्व जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला बघण्यासाठी भेटलेलं होतं. जेणेकरून हा जो व्हिडिओ मला एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला ही सर्व प्रश्नपत्रिकाविषयी सविस्तर माहिती सांगायची होती. त्यामुळे थोडक्यात व्हिडिओ छोटा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सर्व प्रश्नपत्रिकेविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फक्त गणिताचा प्रश्न राहिलेला आहे. तर गणिताचे सर्व जेवढे पण प्रश्न आले होते, ते आपण स्पष्टीकरणासोबत सोडवूनच घेणार आहोत. इथं सिंपल आपल्याला फक्त हे सोडवायचं होतं आणि यात आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगायचं होतं. पुढे आपल्याला बघा अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला होता, की 20 किलो इथं बघा 20 किलो 240 ग्रॅम साखर 8 जणांना सारखी वाटली, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर जाईल? अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. तर एकदम कॅल्क्युलेशन बेसिक लेव्हलचं आहे. हे आपण सोडवूनच घेणार आहोत. त्यानंतर जर विचार केला तर सर्वात मोठी संख्या इथं विचारलं होतं. त्यानंतर इथं लोकसंख्या किती असेल ते आपल्याला इथं गणित सोडवायला सांगितलं होतं. त्यानंतर इथं 3चे 18% किती असा प्रश्न होता. खालीलपैकी वर्तुळाचे आपल्याला क्षेत्रफळाचे सूत्र उच्चारले. ठीक आहे. खालीलपैकी वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला अजून इथं जर विचार केला तर आपल्याला इथं वयाचे गुणोत्तर काढायला प्रश्न विचारला होता. त्यानंतर इथं लांबी किती असेल तसा प्रश्न होता. शेकडा नफावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर इथं रिझनिंगचा एक प्रश्न आलेला आहे एबीसीडीच्या क्रमानुसार. पुढे जर विचार केला तर बघा पुढे आपल्याला कसा प्रश्न विचारलाय. इथं आपल्याला कामावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं इथं वयाची बेरीज म्हणजे वयावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं लांबी किती असेल त्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला वारावरती प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला इथं म्हटलेलं आहे 30 मे रोजी रविवार असल्यास 14 मे रोजी कोणता वार असेल? नाहीतर होता असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर इथं बघा आपल्याला किती पेरू दिले गणिताचा प्रश्न आहे. त्यानंतर इथं आपल्याला याचे पण टक्के किती? ठीक आहे. 8,000 चे 12.5% किती? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. अशा प्रकारचे गणितावरती प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. पुढे जर विचार केला तर इथं आपल्याला कशावरती प्रश्न आलेला आहे? इथे वेळावरती प्रश्न आलेला आहे. अंतर आणि वेळ यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं किती किंमत असेल त्या किमतीवरती प्रश्न आलेला आहे. छापील किंमत काढायची होती. त्यानंतर पुढे टक्क्यांवरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर मोठी संख्या कोणती आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे गणितावरती पण बेसिक लेव्हलचे प्रश्न आलेले आहेत. एवढे पण अवघड प्रश्न नाहीयेत. सर्व मी प्रश्न बघून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचं या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला बघण्यासाठी भेटलेलं आहे. तर काही जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु एकाच व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टीकरण देणं शक्य होत नाहीये. आपण 2-3 भाग करू आणि सर्व जे आहे स्पष्टीकरण सर्व व्यवस्थित जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर हा जर विचार केला तर या भागाची प्रश्नपत्रिका होती नाशिक जिल्ह्याची. आज पेपर झालेली. थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेचं स्वरूप कसं होतं, प्रश्नपत्रिका कशी होती. बाकीचे जे पण राहिलेले प्रश्न आहेत ते सर्व आपण स्पष्टीकरणासोबतच जाणून घेणारच आहोत. जर तुमचे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढील भाग लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि बाकीचे जेवढे पण प्रश्नपत्रिका आहे बी, सी, डी जेवढे पण प्रश्नपत्रिका आहे आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व उपलब्ध करून देणारच आहोत आणि त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा जाणून घेणारच आहोत. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.